विदर्भातील शांत गावात आरोही आणि तिचा लाडका भाऊ अथर्व राहत होते. आई वडील गेले तेव्हापासून आरोहीच अथर्वसाठी आई, बहीण आणि छायाच होता. त्याचे कपडे धुणं, त्याला अभ्यास लावणं, चुकलं तर रागावणं आणि मगच त्याला मिठीत घेऊन शांत करणं. तिच्या हातूनच तो वाढला. गावात लोक म्हणायचे, अहो ही दोन लेकरं म्हणजे एकमेकांसाठी जगतात. अथर्व कॉलेजला जाऊ लागला. नवीन मित्र, नवीन जग पाहू लागला. पण त्या जगासोबत आले गैरसमजांचे सावट. गावात काही लोक त्याच्या कानात कुजबुजू लागले, तुझी ताई आता तुझ्यात लक्ष देत नाही, इतरांशी जास्त बोलते, तू एकटा पडतोयस. हे शब्द हळूहळू त्याच्या मनात खोलवर उतरत गेले. आरोहीला त्याची कल्पनाही नव्हती. ती इतकंच समजत होती, कदाचित अभ्यासाचं प्रेशर असेल. एके दिवशी अथर्व अगदी शांतपणे म्हणाला, तू आता माझ्याकडे बघत सुद्धा नाहीस. आरोही हसली, अरे बावळटा, मी कुठे जाणार आहे तुला सोडून. पण तिच्या हसण्यातला आधार अथर्वच्या मनातील धुकं दूर करू शकला नाही. गैरसमजाची बीज आता रुजून मोठं झाड बनू लागली होती. एक दुपार घरात कोणीच नव्हतं. आरोही स्वयंपाक करून खोलीत कपड्यांच्या घडी लावत बसली होती. अथर्व शांतपणे आत आला. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी भयाण, अवर्णनीय शांतता होती. आरोहीने विचारलं, अरे काय झालं रे, का असा दिसतोयस? पण त्याच्या नजरेत फक्त तुटलेले भाव, राग, भीती आणि गैरसमजांचा अंधार दिसत होता. थरथरक्या आवाजात तो म्हणाला, तू माझी राहिलीच नाहीस. आरोही थबकली. अथर्व, कुणी काय भरवलंय रे तुला? मीच आहे तुझ्यासोबत. ती त्याच्याजवळ आली. त्याचा हात धरू लागली. पण त्याने हात झटकून टाकला. त्या क्षणी अथर्वचं शहाणपण पूर्णपणे सुटून गेलं. गैरसमज, ईर्ष्या, भीती, एकटेपणा एकाच वेळी त्याच्या मनावर तुटून पडले. अचानक त्याने आरोहीला दोन्ही हातांनी जोरात ढकललं. ती मागे आदळली. डोक्याला भीषण धक्का बसला. जमिनीवर पडलेली आरोही कापऱ्या आवाजात पुटपुटली, अथर्व, तू असं का केलंस? तिच्या डोळ्यांत राग नव्हता, फक्त आपुलकी होती. पण अथर्वच्या कानात आता काहीच आवाज शिरत नव्हता. क्षणभरात खोलीत एक अशी शांतता पसरली, जिच्यात सर्वस्व मोडलं. अथर्व जवळ गेला तेव्हा त्याला जाणवलं, आरोही हलतही नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर रक्त गोठवल्यासारखी भीती, अपराधीपणा आणि आयुष्यभर पुरेल अशी वेदना दिसत होती. तो गुडघ्यावर बसून तिच्या जवळ रडत म्हणाला, ताई, मला का समजलं नाही? तू माझीच होतीस. मी कसा चुकलो? गावात लोक जमले, पोलीस आले, पण त्या खोलीत फक्त एकच प्रश्न घुमत राहिला. गैरसमज एवढे घातक असतात की ते माणसाचं स्वतःचं माणूसही हिरावून घेतात. अथर्वन स्वतःहून पोलिसांना कबुली दिली. त्याचे शब्द थरथरत होते, माझ्या डोळ्यांना अंधार आला आणि मी माझंच जग मोडलं. त्या रात्री गावाने एक भयंकर सत्य पाहिलं. एक घट्ट, प्रेमळ भावा-बहिणीचं नातं एका चुकीच्या शब्दाने, एका भरवलेल्या गैरसमजाने कसं तुटून चुरगळलं. आरोही गेली, पण तिची कथा मागे राहिली. नात्यांमध्ये गप्प राहिलेल्या भावना, न विचारलेले प्रश्न आणि गैरसमज यांची किंमत खूप महाग असते. अशाच खऱ्या जाणीवा देणाऱ्या कथा पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.